We extend a hearty welcome to the Honorable Chief Minister Designate, Thiru C. Joseph Vijay. तर एका रात्रीमध्ये संपूर्ण चक्र जे आहे ते फिरलेलं आहे। बहुमतापेक्षा जास्त संख्याबळ या ठिकाणी विजय थलपती यांनी मिळवलेलं आहे। थलपती विजय आता तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। आतापर्यंत डीएमके आणि एआयडीएमके ची सत्ता असलेलं तामिळनाडू हे राज्य या ठिकाणी आता टीव्हीके ची सत्ता स्थापन होणार आहे। स्वतः राहुल गांधी देखील या सोहळ्याला शपथविधी सोहळ्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। सरकार स्थापन करण्यासाठी आता अनेक लहान पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलेला आहे आणि आता एका रात्रीमध्ये सर्व चक्र फिरलेली आहेत आणि बहुमतापेक्षा मोठा आकडा थलपती विजय यांच्या पक्षाने गाठलेला आहे। 121 आमदारांचं संख्याबळ घेऊन आज सत्ता स्थापन तामिळनाडूमध्ये केली जाते। आजपासून तामिळनाडूच्या राजकारणामध्ये थलपती पर्व सुरू होणार आहे आणि तामिळनाडूचे या ठिकाणी आपण हा शपथविधी सोहळा सुरू झाला असल्याचं बघायला मिळत आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय अर्थातच विजय थलपती आता शपथ घेतील। अगदी काही वेळातच हा सोहळा सुरू होणार आहे। राहुल गांधी स्वतः देखील या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत। काँग्रेस पक्षाने देखील टीव्हीकेला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि इतरही काही लहान पक्षांनी टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानंतर 121 हा आकडा मिळवण्यामध्ये थलपती विजय यांना यश आलं आणि त्यानंतर 121 आमदारांचा आकडा सोबत घेऊन आता विजय थलपती सत्ता स्थापन करणार आहेत। तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके हा पक्ष तमिळनाडूच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की द्रविडेतर पक्ष हा सत्तेमध्ये आलेला आहे। पहिली 20 वर्ष जर आपण पाहिलं स्वातंत्र्यानंतरची काँग्रेसची सत्ता, मात्र त्याच्यानंतर डीएमके आणि अण्णा द्रमुक म्हणजे द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांची सरकार आतापर्यंत आलेलं आहे। एकदा द्रमुक, त्याच्यानंतर अण्णा द्रमुक, पुन्हा द्रमुक असं सत्तांतर होताना पाहिलंय। मात्र 2026 हे वर्ष तमिळनाडूच्या इतिहासामधलं ऐतिहासिक असं वर्ष म्हणावं लागेल की पुन्हा एकदा साऊथचा एक सुपरस्टार मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतोय। तर निकाल लागला, मात्र त्यानंतर 5 दिवसांचा कालावधी उलटला तरी देखील आकड्यांची जुळवाजुळव करण्यामध्ये टीव्हीकेला यश येत नव्हतं। मात्र अगदी एका रात्रीमध्ये सर्व चक्र फिरली आणि त्यानंतर अखेर बहुमतापेक्षा देखील जास्त आकडे मिळवण्यामध्ये विजय थलपती हे यशस्वी झाले आणि थेट आज मुख्यमंत्री पदावरती ते विराजमान होत आहे। राज्यपालांची आधी देखील त्यांनी भेट